मुंबई गोवा महामार्गावर पेणमधील जिते गावच्या हद्दीत महाभीषण अपघाताची नोंद झाली। यात खारपाले गावाच्या दिनेश दत्ताराम पाटील राहणार म्हैसबाड खारपाले याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दिनेश पाटील हा बजाज पल्सर 200 ने चुनाभट्टी येथे जात असताना जिते आरटीओ ऑफिस समोर अज्ञात वाहनानं त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात दिनेशला गंभीर दुखापत झाली होती, मात्र धडक देणारा वाहन चालक दिनेशला जखमी अवस्थेत घटनास्थळी सोडून पळून गेला। गंभीर जखमी झालेल्या दिनेशचा अपघाती मृत्यू झाल्याने खारपाले गावावर शोककळा पसरली आहे। आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांना औरंगजेबची उपमा दिल्यानं रायगडातील राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली होती। रायगडच्या रोहा नगर परिषद चौकात अलिबागच्या कार्यक्रमात महेंद्र थोरवे यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध दर्शवला। यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून थोरवे यांच्या प्रतिकृती पुतळ्याला जोडे मारून आणि चपलेचा हार घालून आंदोलन करण्यात आलं। जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांनी बनवलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याला ताब्यात घेतलं आणि जमावाला पांगवलं। कर्जत खालापूरचा आका लवकरच जेलमध्ये जाईल। बीडपेक्षा वाईट परिस्थिती कर्जत खालापूरमध्ये असून येणाऱ्या काळात आम्ही पोलखोल करून तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना दिला आहे। आमदार महेंद्र थोरवे यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास माहीत नसून चुकीचा इतिहास येथील तरुणांना सांगून त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केलाय। त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचं निलंबन करावं अशी मागणीही घारे यांनी केली आहे। नवी मुंबईसह इतर ठिकाणी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला एपीएमसी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशीत ती अनेक ठिकाणी ड्रग्जची विक्री करत असल्याचं समोर आलंय। तिच्याकडून 6,69,000 रुपये किमतीचा एमडी मेफोड्रॉन अंमली पदार्थ हस्तगत केला असून तिच्यासोबत आणखी कुणी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। उरण तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे धरणांची पातळी कमी झाल्याने उरण नगर परिषदेने रहिवाशांना आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार या 2 दिवसात पाणी पुरवठा न करण्याचा निर्णय घेतलाय। आवरे, कडापे, चिरनेर, केला, चामाळ आदिवासीवाडीवरील विहिरीने तळ गाठला। येथील जलजीवन योजनेची कामं रेंगाळली आहेत, त्यामुळे रहिवाशांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। योजना पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर पुढाकार घ्यावा अशी मागणी वशेणी सरपंच अनामिका म्हात्रे यांनी केली आहे। उरण शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आरएसएसचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला। शिवसेना उरण शहर शाखेजवळ रायगड जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी भैयाजी जोशी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। माजी आमदार मनोहरशेठ भोईर आणि उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी आपल्या भाषणात आरएसएसच्या नेत्यांवर चांगलेच टीकास्त्र सोडले। उरण तालुक्यातील चिरनेर गावातील श्री महागणपती देवस्थानच्या प्रांगणात भारतीय जनता पार्टी चिरनेर मोठे भूम तर्फे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सामाजिक उपक्रम तसंच हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला। यावेळी चिरनेर परिसरातील महिलांना संसार उपयोगी वस्तूचं वितरण तसंच स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारती पाटील यांना पैठणी साडी प्रदान करून इतर 150 महिलांचा सन्मान नीता महेश बालदी यांच्या उपस्थितीत करण्यात आला। लाडक्या बहिणींनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मत नीता महेश बालदी यांनी व्यक्त केलं। महिला दिनाचं औचित्य साधून रायगड जिल्ह्यात केंद्र आणि राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजनेअंतर्गत 20,489 घरकुलांचं भूमिपूजन ठिकठिकाणी महिलांच्या हस्ते करण्यात आलं। या अनुषंगाने अलिबाग पंचायत समिती मार्फत वाडगाव आदिवासी वाडी येथे पंतप्रधान जनजाती आदिवासी न्यास अभियान मार्फत पीएम जनमन योजनेअंतर्गत 19 घरकुलांचा भूमिपूजन कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत पार पडला। घरकुलांची कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना किशन जावळे आणि डॉ भरत बास्टेवाड यांनी यंत्रणेला दिल्या। 8 मार्च या जागतिक महिला दिनी कामोठ्यातील रेडिफाईन फिटनेस अँड डान्स स्टुडिओमध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। यावेळी विमल बिडवे यांनी महिला सशक्तीकरणाबाबत माहिती देऊन उपस्थित महिला वर्गाला प्रोत्साहन देत त्यांचा आत्मविश्वास वाढवला। उपस्थित महिला वर्गाने बिडवे यांचे आभार मानत सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून 19 ग्रामपंचायतीमधील 1466 आदिवासी कुटुंबांना कुणबी भवन येथे सौर कंदील वाटप करण्यात आले। यावेळी खासदार तटकरे यांनी सांगितलं की ज्यावेळी संधी उपलब्ध होईल त्यावेळेला मी आदिवासी बांधवांसाठी तत्पर असेल। सर्वांना लाभ मिळेल अशा अनेक योजना मी आणण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी आदिवासी समाजाकडून खासदार तटकरे यांना घोंगडी तसंच क्रांतीवीर नाग्या कोळी यांची प्रतिमा भेट देण्यात आली। पेण तालुक्यातील कोपरोली गावातील प्राचीन भवानी मातेच्या मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचं काम ग्रामस्थांनी एकमतानं योजलं असून भूमिपूजन सोहळा युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते आणि अॅडव्होकेट विकास म्हात्रे, नरेंद्र ठाकूर, दयानंद भगत, जितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कोपरोलीची ग्रामदैवत आई भवानी माता हिची स्थापना 14व्या शतकातील बहमनी साम्राज्यातील आहे। त्याबाबतचे दस्तावेज गावातील गुरव भोपी यांच्याकडे आजही उपलब्ध आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।